आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपलं कार्यक्षेत्र थांबलं नाही पाहिजे. हम पाडाव को समजे मंजिल. पाडाव म्हणजे आयुष्यात येणारे यशाचे प्रत्येक टप्पे. हम पाड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान की मोहजाल में आने वाला कर न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. आवाज येत नाही? आवाज येतोय की नाही? मग आपण ज्या भारतीय संस्कृतीत राहतो त्या संस्कृतीमध्ये अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे की नमस्कार जर कोणी म्हटलं, राम राम जर म्हटलं तर काय केलं पाहिजे? नमस्कार. अजून नाही, मी एकटा आहे तरी माझा आवाज तुमच्यापेक्षा जास्त येतोय आणि तुम्ही एवढे राज्यस्तरावरचे पुरस्कार प्राप्त विजेते आहात आणि एवढा छोटासा आवाज हा उद्या चालून आपल्याला IAS बनवेल का? परत एक संधी देतो. नमस्कार. हे थोडं बरं वाटलं. अजून एक संधी देतो. नमस्कार. शेवटची संधी. आणि ही संधी हे ठरवेल की तुम्ही खरंच उद्या चालून IAS होणार आहात की नाही. शेवटची संधी आहे. नमस्कार. हा सगळ्यात शेवटचा जो आवाज होता ना, तसाच जोर लावून अभ्यास जर केला तर 101 नाही, 201 नाही, 1001% खात्री देऊ शकतो मी की तो IAS होणार. उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डीन श्री उदयजी मोहिते सर, त्यांच्यासोबत उपस्थित किसनरावजी भोसले साहेब, आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवृत्त झालेले श्री गायकवाड सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व राज्यस्तरीय पुरस्कार विजेते प्राप्त विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक, या सर्वांचं सर्वप्रथम मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. ज्युनियर कॉम्पिटिशन 2023-24 चा आज बक्षीस समारंभ आहे. राज्यस्तरीय विजेते जे आहेत त्यांच्यासाठीचा हा पुरस्कार वितरण सोहळा आहे. या सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहात ही आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी एक ज्ञान पर्वणी आहे असं म्हणाल तर हरकत नाही. मुळात अशा प्रकारचा सोहळा, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. का केले जातात तर आपण आपली जी पुढची पिढी आहे ही जी लहान मुलं आहेत, या लहान मुलांना पुढे आपण काय झालं पाहिजे, पुढे आपण काय केलं पाहिजे, कुठल्या रस्त्याने आपण गेलो तर आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो, त्यासाठी हे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामागचा मूळ उद्देशच हा आहे की आम्ही संस्कार प्रकाशक ज्युनियर आयस कॉम्पिटिशन चे सर्व संचालक, विशेषतः मी थोडस थांबतो. जोरदार काय होते एक वरती आलेल्या जबाबदार व्यक्तिमत्वासाठी या टाळ्या कमी आहेत. जोरात काय झालं पाहिजे. या कार्यक्रमाचे सन्माननीय उपप्रमुख माननीय श्री रणजितजी सावंत साहेब, पोलीस उपाधीक्षक लातूर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे.
आणि निश्चितच त्यांच्याकडे पाहून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या चिमुकल्यांच्या मनामध्ये एक नवी उर्मी नवी प्रेरणा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा शेतात धन्यवाद. आपण प्रास्ताविक या ठिकाणी कंटिन्यू करावं. या ठिकाणी माननीय महत्वाचे गेस्ट प्रमुख पाहुणे रणजितजी सावंत साहेब त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि परत प्रास्ताविकाला पुढे सुरुवात करतो. मुळात आपण होतो कुठे की हा कार्यक्रम या प्रकारचे कार्यक्रम हे आपण एवढ्यासाठीच करत असतो की आपल्या भावी पिढीला मार्गदर्शन झालं पाहिजे आणि तेही अशा प्रकारचं झालं पाहिजे की जेणेकरून उद्या जाऊन त्यांच्या मनामध्ये एक उर्मी जागृत झाली पाहिजे की हो मी पण एक पोलीस अधीक्षक होईल, मी पण डॉक्टर होईल, मी पण इंजिनियर होईल, मी पण कलेक्टर होईल, IAS ऑफिसर होईल. ही उर्मी त्यांच्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे आणि हाच उद्देश मनात ठेवून 2013 पासून अविरतपणे आपण हा ज्युनियर IAS कॉम्पिटिशनचा यज्ञ सुरू केलेला आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, हा यज्ञ सुरू केलेला आहे. आमच्या संचालकांनी ओमप्रकाश जाधव सरांनी सोबत असलेल्या आमच्या संपूर्ण सल्लागार मंडळाने आणि एकूणच संस्कार प्रकाशनच्या टीमने हा यज्ञ जेव्हा सुरू केला त्यावेळेस प्रत्येक यज्ञाच्या सुरुवातीला एक संकल्प केला जातो आणि त्या संकल्प असा केला गेला की माझ्या भागातील ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला ती नवीन दिशा मला दाखवता आली पाहिजे की ज्या दिशेकडे पाहून हा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. आणि पुढे म्हणजे कुठेपर्यंत तर शासकीय सेवेमधील सर्वोच्च पद त्याने मिळवलं पाहिजे. पण हे नुसतंच पाहून स्वप्न पूर्ण होणार आहे का? बरेच विद्यार्थी स्वप्न पाहतात, बरेच पालक स्वप्न पाहतात, काही शिक्षक सुद्धा स्वप्न पाहतात की माझा विद्यार्थी इथपर्यंत पोहोचला पाहिजे. पण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे आणि तो पण हुडकून आमच्या संचालक मंडळाने त्याच्यावरती कार्य केलेलं आहे. 2013 पासून हे कार्य अविरत चालू केलेलं आहे आणि तो पण हा आहे की आपल्या इकडचा विद्यार्थी डिग्री झाल्यानंतर विचार करायचा की मला कॉम्पिटिटिव्ह परीक्षा द्यायची आहे, मला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे. आणि हीच मोठी चूक होत होती कारण तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागून त्याची तयारी पूर्ण होईपर्यंत त्याच्या आतच त्याचा वय संपलेला असायचं. मग त्याला सुरुवातीपासून अशा प्रकारच्या परीक्षा देण्याची जर सवय लागली तर नक्कीच तो या मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतो. याच पूर्ण अवलोकन करून 2013 पासून हा ज्युनियर IAS कॉम्पिटिशनचा ट्रन आम्ही मांडला. परिणाम स्वरूप सुरुवातीला छोटस लावलेलं रोपट आज वटवृक्षामध्ये बदललेलं आहे. याची ख्याती म्हणजे इथं जमा झालेले 150 मराठी माध्यमाचे आणि जवळजवळ 60 इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक जे की राज्य स्तरावरती पुरस्कार प्राप्त आहेत. एकदा टाळ्या होत्या आपल्यासाठी. लक्षात ठेवा आपण राज्य स्तरावरती एवढी मोठी संख्या आहे तर शालेय स्तरावरती किती मोठी असेल, जिल्हा स्तरावरती किती मोठी असेल. आणि या सगळ्यांमधून एक फाईट देऊन आपण कॉम्पिटिशन करून इथपर्यंत आला म्हणून आपण अभिनंदनास पात्र आहात. 2013-14 पासून जेव्हा मी ही स्पर्धा परीक्षा चालू केली आज या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत की एवढा मोठा महासागर त्याचा आपण करत आहोत आणि त्याचबरोबर आपल्या कक्षा सुद्धा विस्तारत आहोत. सुरुवातीला फक्त आपल्या परिसराचा विचार करत सुरू केलेली ही स्पर्धा परीक्षा हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कधी पोहोचली आम्हालाही कळलं नाही. आपल्यासारखे शिक्षक, आपल्यासारखे सुजाण पालक आपल्या मुलांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पुण्यापासून गोंदियापर्यंत प्रत्येक ठिकाणचा विद्यार्थी हा या स्पर्धा परीक्षेला बसतोय आणि या स्पर्धा परीक्षेचं हे यश आहे असं मला वाटतं.
एवढंच नाही तर मागील 2 वर्षापासून आपण मी आता म्हटल्याप्रमाणे आम्ही विचार न करता या कक्षा आपोआप रुंदावल्या गेल्या. राजस्थान या राज्यामध्ये आपण ऑलरेडी 2 वर्षापासून हा आपला प्रोग्राम राबवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही राज्य स्तरावर नाही तर यावर्षी जो पुरस्कार घेत आहात तो द्विराज्य स्तरावरचा पुरस्कार घेत आहात असं म्हणलं तर त्याच्यामध्ये काही वावग होणार नाही. आणि लवकरच आमचा प्रयत्न असा असेल की एक राज्य पादाक्रांत करत संपूर्ण भारतभर परीक्षा कशा पद्धतीने नेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही करत आहोत. तुमची साथ फक्त त्याला लाभली पाहिजे. त्या साथ देण्याच्या तुमच्या एका आश्वासनावरती आम्ही हे सर्व काही पादाक्रांत करू शकतो एवढं मी सांगतो. इथं जमा झालेल्या सर्व बक्षीस विजेत्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि प्रास्ताविकाचे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. टाळ्या वाजवा. आम्हाला बरं वाटतं ना. खास आपलं कौतुक करण्यासाठी ज्युनियर IAS स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, अशा बालकांचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा कौतुक करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून हा प्रोग्राम राबवला जातोय. या सर्व उपक्रमाचे संचालक आणि निर्माते सुद्धा म्हणायला हरकत नाही. ज्यांच्या डोक्यातून ही कल्पना आली चांगलं सुद्धा सुचावं लागतं. नुसतं सुचूनही चालत नाही. एकाला सुचतंय पण त्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात ते कार्यवाही करण्याची क्षमता नसते. इथं सगळंच एकत्रित आहे. सुचलंही चांगलं, प्रत्यक्षात त्यांनी गेल्या काही वर्षापासून उत्तम पद्धतीनं आणि यशस्वीपणे हा उपक्रम राबवतो. आणि वेळोवेळी जेव्हा आम्ही भेटतो त्यांच्याशी गप्पा मारतो या अनुषंगाने, तेव्हा या उपक्रमाच्या बाबतीत ते अत्यंत समाधान व्यक्त करतात. कारण जे काही दिसतंय, लाभतंय, फळ म्हणावं, रिझल्ट काय, खूप माणसं राहतात. खाजगी असा एखादा उपक्रम राबवणं फार अवघड असतं. पारदर्शक परीक्षा व्हाव्या लागतात. नाहीतर आजकाल परीक्षेच्या बाबतीत आणि परीक्षा घेणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा माणसं संशयानं बघायला लागली. म्हणजे अगदी साहेबाची माफी मागून सांगतो, MPSC कडे सुद्धा. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या परीक्षा घेणं, राज्यभर घेणं, राज्याच्या बाहेर घेणं खूप अवघड आहे. त्या क्षेत्रात येताना 30-35 वर्ष शिक्षक प्राध्यापक म्हणून सेवा केलेली, परीक्षा घेतलेली आहे. म्हणून खरं तर जाधवांना धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांनी हे सगळं घेतलं म्हणावं. म्हणूनच आपल्या पाल्यांना सुद्धा संधी मिळते. तिथं बऱ्याचदा संधीही मिळत नाही. आपल्याला करायचंय, संधीचं सोनं करण्याच्या क्षमता आहेत आपल्याकडे, पण संधी कुठून आणायची? ही संधी ओमप्रकाश जाधवांनी प्राप्त करून दिलेली. आणि म्हणून मी त्यांचं अगोदर अभिनंदन करतो आणि त्यांना अगोदर धन्यवाद देतो. मित्र, तर या उपक्रमासाठी, या आपल्या कौतुकासाठी खास आत्ताच उपस्थित झाले. खास त्यांनी बोलावले, माणसं निवडून बोलवतात ते. आपल्या लातूर जिल्ह्याचे IPS अधिकारी सावंत साहेब आत्ताच आपल्या समोर उपस्थित झालेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याच येथील शासकीय वैद्यकीय विलासरावजी देशमुख महाविद्यालयाचे डीन उदयजी मोहिते ते आपल्या समोर उपस्थित आहेत. सेवानिवृत्त डॉक्टर म्हणजे ज्या आरोग्य क्षेत्रातले दिग्गज डॉक्टर भोसले साहेब, आपण सर्वजण पालक विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी या स्पर्धेमध्ये ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे, ज्या पोरांचा गौरव केला जाणार आहे, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करतो. एक घटक तसाच राहून जातो. मी गेल्या 10-5 कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे. मुलांचं कौतुक केलं जातंय, पालकांचंही कौतुक केलं जातंय. मला सतत जाणवतं की त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या बद्दलचं कुतूहल माझ्या मनात सतत. आपण राज्याबाहेर गेलोय, आता राजस्थानचा उल्लेख केला ना आपण, आणि मध्य प्रदेशमध्ये काही बोललं होतं ना, गुजरात. आता इथे राज्यकर्ते तर कोणीच उपस्थित नाही. त्यांनाही उद्देशून आपण एखादा दुसरं काही अपेक्षा करत असतो ना. मी असं वाचलं का, तुम्ही सांगितलं मला की ज्या राज्यामध्ये याने प्रवेश केला त्या स्पर्धा परीक्षकांच्या परीक्षेच्या माध्यमातून जाधवाने किंवा जाधवांच्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षा, त्या राज्याने ह्यांना निमंत्रण दिले साहेब की आपल्या राज्यातली मुलं पुढे चालून जास्तीत जास्त मुलं IAS IPS व्हावीत, म्हणून हा प्रयोग आमच्या राज्यात करावा, अशा प्रकारच्या अपेक्षा ओमप्रकाशजी जाधवांच्याकडे त्या राज्याच्या प्रमुखांनी केली. म्हणजे जाधव साहेब राबवत असलेल्या या उपक्रमाचं महत्व आपल्या आता लक्षात यायला हवं. म्हणून आपण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया. जाता जाता म्हणजे फार साहेबांना कसं किंवा वेळ महत्वाचा असतो. म्हणजे पोलीस अधिकाऱ्याचा वेळ घेणं आम्ही चर्चा झाल्या आपण सावंत साहेब इथे येण्याच्या पूर्वी. हे बघा, हे आपण देतो का मुलांना, देतो का नाही, हे नाही दिलं असू दे. आपण सर्वजण म्हणजे परीक्षार्थी असलेले जे पुरस्कार प्राप्त आहेत, ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे, त्यांचं एक स्वप्न आहे, त्यांच्या पालकांचंही स्वप्न आहे. टायटल आहे आपलं ज्युनियर IAS स्पर्धा परीक्षा. IAS म्हटलेलं आहे, IPS IAS त्याच्यात सगळं चालेल. ह्या मुलांना आजपासूनच पालक आणि आम्ही IAS IPS होण्याचं स्वप्न दाखवतो आणि मुलांच्या बरोबर पालकही हे स्वप्न पाहते. बऱ्याचदा आपल्या मुलांना ज्याने अनुभव घेतले त्यांना माहित आहे की ज्यांच्या पाल्याला या स्पर्धा परीक्षेचं विशेष प्रावीण्याचं प्रमाणपत्र मिळालं, त्या पालकांना आपला मुलगा आजच IAS IPS झाल्याचा आनंद होऊ शकतो. आता मार्ग वाटतोय खडतर आहे, IPS IAS खडतरच आहे, कठीण आहेच आहे, अडचणीच आहे. आणि आजपासूनच आपल्या अपेक्षा आम्ही वाढवायला सुरुवात पण केलेली. पण आपल्या ठिकाणी प्रयत्न करण्याची तयारी असेल, मेहनत घेण्याची तयारी असेल आणि त्यामध्ये सातत्य जर असेल तर
तसं अवघड पण नाही. बऱ्याचदा काय होतं आपल्याला, किंवा हे बोलणारे काय बोलतात त्यांना बोलणं सोपं आहे. अनुभवाचा मी बोलतोय, मी काय पुस्तकातलं बोलत नाही, अनुभवातलं बोलतोय. माझा उल्लेख केला, अनुभव घेतला. आपल्यामध्ये कसं आहे, वरचेवर म्हणजे माझ्यापेक्षा, माझ्या वाडवडिलांच्या पेक्षा माझी पिढी हुशार आहे, माझ्या पिढीपेक्षा माझ्या मुलाची पिढी हुशार आहे. आणि आता जी इथं मुलं आहेत ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे, ज्यांचं कौतुक केलं जाणार आहे, ती माझ्या नातवाच्या वयाची, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मुलाची पिढी हुशार, आता जी मुलं येतील त्यांच्यापेक्षा हुशार. त्याच्यामुळं ह्यांना IPS आणि IAS होणं किंवा ह्या लेवलच्या परीक्षा पास होणं अवघड नाही, हुशारच आहेत ते. आपली मुलं, आपली नातवंड हुशारच आहेत. फक्त ही जसजशी मोठी होती, जसजसं यांचं वय वाढत जाईल, तसं आपण हुशार आहोत हे त्यांना कळत नाही. ते हुशारच आहे, समजते मी काय बोलतोय ते का गोंधळ होतोय? ह्या लेकरांना, ह्या मुलांना, ही मुलं जसजशी मोठी होती, वयात येतील, वय वाढत जाईल, तसं त्यांना आपण खरंच हुशार आहोत, खरेच आपण बुद्धिमान आहोत, खरंच आपल्या ठिकाणी टॅलेंट आहे, याच्याकडे जरा त्यांचं दुर्लक्ष होते. त्याच्यातून जरा दूर जातात. म्हणजे तुम्हाला आम्हाला कळते की हुशार आहे, पण त्यांना कळत नाही. आणि त्यांना याची सतत जाणीव करून देण्याची जबाबदारी पालकांची किंवा आम्हा शिक्षकांची. गंमत अशी होते, कळायलाही लागते. आपण बघा, आपण सर्वच जण आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता मानले जातात. आहेत का नाही माहित नाही, बघितल्या नाही, प्रत्यक्ष परमेश्वराचं, देवाचं दर्शन कोणाला झालेलं नाही. पण 33 कोटी देव आहेत, त्या देवांच्यावरती आपला विश्वास आहे की नाही? आहे की नाही? 33 कोटी देवावरती आपला विश्वास आहे, पण आपला विश्वास आपल्यावर मात्र नाही. ही खरी अडचण आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी, अशा प्रकारचा विश्वास निर्माण करण्यासाठी हे उपक्रम. एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही. आपण आता कितवीपर्यंत गेलो जाधव साहेब? म्हणजे 7वी पर्यंत हे परीक्षा घेत आहे. हळूहळू 8वी, 9वी, 10वी हे सुद्धा या उपक्रमाच्या मार्फत चालू राहणार आहे. आणि आपण अजूनही केलं पाहिजे जाधव साहेब, फीडबॅक आपण घेतलेला नाही. काय परिस्थिती की आपण ज्यांना गौरव केला, ज्या विद्यार्थ्यांचा, म्हणजे आता आपण 7वी पर्यंत आलो, म्हणजे 7 वर्ष झाली, सुरुवातीला परीक्षा घेतली, जे आता 7 वर्षांना आधी होय त्यांचं, ते आज कुठे? आपल्याकडे त्याचं रेकॉर्ड असेल, आपण ते एक काम केलं पाहिजे. आपण जे करू लागलो, आपल्याला जे अपेक्षित आहे यश, कारण आपल्याला 10वी, 11वी, 12वी पर्यंत बघायचं आहे ना, त्याच्याही पुढे बघायचं आहे. हा प्रयत्न जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी करणारच आहेत. आणि याकडे त्या मुलांच्या पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांनी त्या मुलाच्या ठिकाणची जी इच्छा आहे IAS होण्याची, IPS होण्याची, किंवा तत्सम त्या लेवलच्या परीक्षा देऊन पास होण्याची आणि जीवनामध्ये यश मिळवण्याची, ती जागी ठेवली पाहिजे. बऱ्याचदा अपयश येण्याची शक्यता असते, नाही असं नाही, अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू येतात. अपयश सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातं. पण
थांबता कामा नये. थांबलं की संपतं बरं का. कदाचित एक दार उघडतो आपण, तिथेही आपल्याला अपयश येतं. दुसरं उघडतो, तिथेही येऊ शकतं. तिसरं उघडतो आणि थकून जातो आणि थांब. पण कदाचित चौथं दार उघडल्यानंतर आपलं यश तिथं प्राप्त होऊ शकतं. म्हणून थांबता कामा नये. आपल्या पाल्यांना निराश होण्याची पाळी येऊ शकते, पण आपण त्याचं नैराश्य दूर केलं पाहिजे. त्याला सतत प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि विसावा थोडासा गरजेचाही असतोच. मी यापेक्षा या निमित्ताने कसं आहे, उपदेश करणं सोपं आहे. सांगत राहणं, बोलत राहणं, आणि ऐकायलाही माणसं मिळाली ना. एकतर बोलणारीच माणसं जे असते कुठे, त्यांचं ऐकायलाच कोणी नाही. तर इथं तुम्ही ऐकताय शांतपणे, म्हणून उगीच किती बोलत बसायचं आपल्याशी, आपला किती वेळ घ्यायचा ह्याच्याही काही मर्यादा असतात. या कामाच्या अनुषंगानं, या निमित्तानं मला वाटतं एवढं माझं बोलणं पुरेसं आहे. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो, पालकांनाही देतो, विद्यार्थ्यांना, विशेषतः मार्गदर्शक शिक्षकांना. आपल्याला हे जाधव साहेब करता येईल का? मी मंडळात आहे, आपल्या संचालक मंडळामध्ये, मार्गदर्शक मंडळामध्ये. शिक्षक किती तिथे हात वर करा. ठीक आहे. म्हणजे शिक्षकांची माफी मागून बोलतो बरं का. मी शिक्षकच आहे. मुलं तयारच आहे, मुलं तयार आहे, पण आम्हाला नकोय. शाळेतील शिक्षकांना इथं बसलेले सोडून कुठं कटकट करत बसा. म्हणजे आम्ही गंभीर होण्याची गरज आहे. शिक्षक कम्युनिटी आता मी बघतोय, आष्टीची एकच शाळा आहेत ते आज इथं, तिथंचीच मुलं जास्त. दुसरे आंबेजोगाईला एक शाळा इंग्लिश स्कूल आहे तिथं आहे. आता तिसरी शाळा, म्हणजे जिथलची मुलं जास्त आहेत. हे श्रेय तर शिक्षकांना. मग त्याच आष्टीमध्ये शाळा किती येतात, आष्टीचं कोण सांगू शकतं? आपल्याला काही प्रश्न उत्तर घ्यायचे नाहीत, पण असतील ना 10-5 आहेत की नाही? पण एकाच शाळेतून हा रिझल्ट मिळतो. आंबेजोगाई तर शिक्षणाची पंढरी. आम्ही मराठवाड्याचा पुणे मानायचो पूर्वी आंबेजोगाईला. तिथंही एखाद्या दुसऱ्या शाळेतलेच विद्यार्थी असतात. बाकीच्या शाळेत आता हा दोष कोणाकडे जातो? पालकांच्याकडे जातो, मुलांच्याकडे जातो, का शिक्षकांच्याकडे जातो? पण आता अवघड आहे शिक्षकांना प्रबोधन करणं, त्यांना सांगणं. कधी कधी शिक्षका अभावी किंवा योग्य मार्गदर्शनाच्या अभावी काही IAS होणारे मुलं किंवा IPS होणारे मुलं, त्याचे सुद्धा शब्द जरा गंभीर आहे. तो ही संधी त्या विद्यार्थ्यांची शिक्षकांच्यामुळे त्यांच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे काही आपल्याला त्या दृष्टीने करता आलं तर आपण कोणी प्रयत्न करूया. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपल्याशी थोडासा संवाद करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. विसरो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विसरो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी.
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान. व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे, संकटाला घाबरायचं नाही मित्रांनो. येतील वादळे खेटेल तुफान, अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही. या विचारानं काम करणारे आमचे रणजितजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण आता आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उदयजी मोहिते साहेब, डॉक्टर किसनराव भोसले साहेब, आत्ताच ज्यांचे विचार आपण ऐकले ते मधुकरराव गायकवाड साहेब माजी कुलगुरू आहेत, आणि संपूर्ण कार्यक्रम जे आयोजित करत आहेत ते ओमप्रकाश जाधव साहेब. खरं तर या संचालक मंडळाचे आपण सर्वांनी क्वालिफिकेशन बघितलं तर हे सगळे उच्च विभूषित लोक आहेत, आणि या लोकांनी जो उपक्रम लातूरमध्ये चालू केलेला आहे तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपण त्यांनी ज्या उपक्रम चालू केलेला आहे त्या उपक्रमाला आपण सर्वजण साथ देत आहात, त्यासाठी आपण पण अभिनंदनास पात्र आहात. आत्ताच गायकवाड साहेब म्हटले की जास्त वेळ आता तुम्ही पारितोषिक घेण्यासाठी आलेला आहात, जास्त वेळ तुम्हाला वेटिंग करणं बरोबर नाही, परंतु तरी पण मी थोडक्यात सांगेन. कुलगुरू साहेब आहेत, त्यांचं वाक्चातुर्य किंवा बोलण्यात कौशल्य असते. आम्हा पोलिसांचं तसं नाही. आम्ही आपल्यासोबत बोलायचं म्हटलं तर थोडंसं टेन्शन येतं, परंतु हजारोंचा मॉब असेल, जमाव असेल तर त्याला मात्र शांत करण्याचं कौशल्य आमच्याकडे असतं. बोलून आताच उशीर झाला मला. खरं तर एक अशीच केस होती, ते अटेंड करून आलो. आता ते केसचं पुढचं जीवदान देण्याचं कार्य डॉक्टर साहेबांची टीम करत आहे हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे थोडासा उशीर झाला. ठीक आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो की स्पर्धा परीक्षा किंवा असं आपण वेगळं काय करत असतो ते खूप वेगळं काही नसतं. आपल्या मनात एक निर्माण व्हावी लागते एखादी इच्छा. मी स्वतःच थोडंसं उदाहरण देतो की मी 11वी कॉलेजला साताऱ्याला होतो, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. तर त्यावेळेस आमचं हॉस्टेल होतं त्या सैनिक स्कूलच्या बाजूला. तर ते रोज पहाटेचा असं ते बिगुल ऐकू यायचा, आणि मग बिगुल कशाचा ऐकू येतो, सैनिक स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटीज चालतात काय नाही, मग हळूहळू माहिती व्हायला लागलं. त्यावेळेसचा काळ असा होता की आपल्या स्टेजवरचे पण सगळे सांगतील की पेपर घरी विकत घेण्याची हे नसायची, सार्वजनिक लायब्ररी किंवा कॉलेजमध्येच पेपर. आता बऱ्यापैकी सुखसुविधा आहेत. तर त्यानंतर मग माहिती झालं की सैनिक स्कूलला अशीच परीक्षा असते, अशा परीक्षा असतात. मग थोडंसं वाचन चालू झालं तर नियमित पेपर वाचन चालू झालं. त्याच वेळेस कॉलेजमध्ये आता जे जाधव साहेबांनी किंवा या संचालक मंडळांनी जो उपक्रम 10-12 वर्षापूर्वीपासून चालू केलेला आहे, तर त्यावेळेस कॉलेज लेवलवर असेच एक सामान्य ज्ञानाची स्पर्धा घेतली. त्याला असं त्या काळात स्पर्धा परीक्षा वगैरे असले काही भानगड नव्हती, साधारणतः 88चा काळ त्यावेळेस. तर त्या स्पर्धा परीक्षेला, त्या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेला असं सहज बसलो, आणि पेपर वाचण्याची सवय असल्यामुळे, आणि बाकीची मुलं काय कोण पेपर वगैरे वाचायचे नाही, कॉलेज लाईफ असायचं. 10वी नंतर कॉलेजला गेलेलो, आणि ते कसं काय मला पण माहित नाही की पहिला नंबर आला. आणि त्यानंतर मात्र एक मनात इच्छाशक्ती निर्माण झाली की अरे आपण थोडंसं काहीतरी केलं तर काहीतरी होऊ शकतो. आणि तीच सवय मग पेपर वाचनाची असो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची असो, तर त्या परीक्षा वेळ लागलं त्याचं. आणि शेवटी मग 1995 साली PSI म्हणून सिलेक्शन झालं दुसऱ्याच प्रयत्नात. त्यानंतरचा हा प्रवास. तर
हे जे संचालक मंडळाने एक उपक्रम लागू केलेला आहे, तर त्या उपक्रमातून आपल्या मुलांना किंवा पालक मी आता 2-3 कार्यक्रमाला या सभागृहात उपस्थित झालो होतो, परंतु त्यापेक्षा आजची संख्या खूप आहे. तर आपल्या सर्वांना ती एक आवड आहे आणि आपण ज्या उपक्रमात भाग घेतलेला आहे, तर त्या उपक्रमाला निश्चितच आता जे आपण मुलांच्यावर संस्कार घडवत आहात आणि लातूर शहर असं आहे की संस्कारितांचं शहर आहे. मला वाटते असे उपक्रम जर चालू राहिले तर ते विद्येच्या माहेरघराला पण मागे टाकणार ठराविक दिवसानंतर. मी आलेल्या लातूरमध्ये आता 1-2 महिन्यापूर्वीच आलो. आमच्या लोकांना पहिलं विचारलं की सुट्टीच्या दिवशी आता काय करायचं, तर लातूरमध्ये काय विशेष म्हटलं, जरासं भेट दे. तर म्हटलं साहेब लातूर पॅटर्न हाच एक विशेष आहे आणि तो लातूर पॅटर्न सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आणि मला वाटतं आता हळूहळू तो लातूर पॅटर्न मागे जाऊन हा एक वेगळा पॅटर्न चालू होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ती निश्चितच भविष्यात एक वेगळा उपक्रम म्हणून राज्यात नाव होऊ शकतं. मी 2005च्या साली फलटण पोलीस स्टेशनला होतो, सातारा जिल्ह्यातच होतो. त्यावेळेस माझ्याकडे एक कॉन्स्टेबल होता. कॉन्स्टेबलची मुलगी होती, त्यावेळेस मला वाटतं 6वी-7वीत असेल. तर ती खो खोत चांगली असायची, राज्य पातळीवर खेळायची खो खो. मग ते आमचा संबंध यायचा सारखी, ती त्या पोलीस चौकीला पण यायची. आणि गाव एकदम सातारा जिल्ह्यातलं खेळपोरी म्हणून गाव आहे, एकदम दुष्काळी आणि छोटंसं आहे, 500-600 लोकांचं. तर ती मुलगी आता 1-2 वर्षापूर्वी तुम्ही बघा युट्यूबला पण हे मिळेल तुम्हाला, स्नेहल गायगुडे, जी राज्यात पहिली आली, IAS झाली डायरेक्ट, म्हणजे ॲग्रिकल्चरला गेली त्यानंतर आणि वयाच्या 22व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात IAS झाले. आणि तिचा वडील आत्ता पण सातारा जिल्ह्यात जमादार म्हणून आहे आणि ते लहानपणी आम्ही बघितले. तर तिचं पण मी एकदा कौतुक करायला गेलो, त्यावेळेस तिच्याशी सहज बोललो. तर म्हटली साहेब मी IAS होईपर्यंत मला ते व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा वगैरे ते काही माहीत नव्हतं, ते कधीही मी बघितलं नाही. डायरेक्ट ते IAS झाल्यानंतर आता वेगवेगळे ग्रुप जॉईन करावे लागतात कामाच्या किंवा काही माहिती मिळण्यासाठी. तर त्यानंतर मी तर आपल्या सर्व मुलांना किंवा पालकांना पण माझी एक हे आहे, स्नेहल गायगुडे म्हणून तुम्ही सर्च केले युट्यूबवर की तिथे ते विचार ऐकायला मिळेल. तर आजच्या जमान्यात जे तरुण पिढी वाहत चाललेली आहे एकदम सोशल मीडियामध्ये, तर ते मुलांना तुम्ही सांगितलं व्यवस्थित आणि मुलांनी पण ते मनावर घेतलं, तर तो आपल्या जीवनातला जो बहुमूल्य वेळ वाया जातो, तर ते एक हे होईल, तो वेळ वाचेल आणि तुम्हाला सत्कारणी तो वेळ लावता येईल. आमच्या आता साहेब असं चाकूरला तुम्ही ऐकलं असेल, रेड्डी साहेब आहे, असंच कॉलेज विद्यार्थीच, असं त्यांचं तुम्ही कधी पण चाकूरला गेला तर तुम्ही बघितलं तर असं वाटेल अरे हे कॉलेजचाच मुलगा आहे, डायरेक्ट IPS आहे. परंतु ते गेले 2 वर्ष झाला IPS आहे, परंतु अजून पण अभ्यास करतात IASचा. IASचा रुबाब शेवटी वेगळा असतो, कलेक्टर किंवा काय. IPS पण आहे चांगलं, परंतु IAS. तर कालच त्यांची भेट झाली. म्हटलं साहेब काय चाललंय, परीक्षा देतात मला माहीत होतं. तर म्हटले साहेब झालं मी IASची मेन एक्झाम क्वालिफाय झालं, आता इंटरव्ह्यू आहे. तर खरं तर जाधव साहेबांना त्या दिवशी सांगायचं विसरलो की त्यांना आज गेस्ट म्हणून बोलवलं असतं तर अजून खूप चांगलं झालं असतं. असू देत, पुढच्या कार्यक्रमाला साहेबांना बघा. तर हे असं एक हे आहे. मी तुम्ही ज्यावेळेस IASचा अभ्यास करा, सध्या कसं आहे तुम्हाला सांगतो की कोणतीही आयुष्यातली आपल्या कोणतीही परीक्षा असू दे, कॉम्पिटिशन आहे तिथे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच आहे. अगदी आमचे पोलीस खात्यातले पोलीस पाटील जरी भरती करायचे असतील तरी त्यांना स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. इथपासून ती स्पर्धा परीक्षा चालू होते. मग ते तलाठी असतील किंवा तहसीलदार असतील, फौजदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, कलेक्टर असतील, हे IPS असतील, सगळ्यांना स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते.
नंतर डॉक्टर साहेब आहेत, त्यांच्या क्षेत्रातली नीटची एक्झाम आहे. इंजिनियर व्हायचं असेल तर तुमचे JEE आहे, आपल्या स्टेट लेवलची CET आहे. शिक्षक जरी व्हायचं असेल सर तरी PET द्यावी लागते. कोणतीही फील्ड असं नाही की तुम्हाला स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय तुम्ही त्यात हे मिळवू शकता, पोस्ट मिळवू शकता. तर तुम्ही आत्तापासूनच खरं तर प्रयत्न करतात लहान मुलं 2री 3री पासूनची, तर नक्कीच त्यांच्यावर एक चांगले संस्कार होणार आहेत आणि ते आयुष्यात पुढे चालून एक चांगले काहीतरी बनतील. कोण IAS बनेल, कोण IPS बनेल, कोण अजून डेप्युटी कलेक्टर, कोण DYSP होतील, कोण अजून चांगल्या प्रकारचे डॉक्टर होतील, इंजिनियर होतील आणि आपापल्या क्षेत्रात नाव कमवतील. सर म्हटलेच की त्यासाठी मेहनत महत्वाची असते. तर मी तर म्हणेन, मी अभ्यास करत असताना कुठलं स्वामी विवेकानंदांचं का कोणाचं तरी एक वाक्य होतं, ते माझ्या नोट्सच्या वहीवर पहिल्यांदा लिहून ठेवलं होतं की कठोर परिश्रमाशिवाय या जगात चांगली कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आणि ते आपल्याला ते संस्कार मुलांच्यावर टाकावं लागतील. शेवटी त्यांची आवड आणि निवड ही पण आपल्याला जोपासावी लागेल. केवळ आपली इच्छाशक्ती आहे म्हणून त्यांना कुठेतरी आपण हे करण्यात पण मजा नाही. त्यांना जे कोणतं आवडीचं क्षेत्र असेल तर ते तुम्हाला त्यांची आवड निवड बघून त्यात तुम्हाला प्रोत्साहन द्यावं लागेल. परंतु आता आपण ज्या याच्या माध्यमातून इथे आलेला आहे त्या ते तुम्हाला खास करून त्या सेवा क्षेत्राची म्हणजे सरकारी नोकरी ही आहे, जॉब आहे, जे IAS असेल, IPS असेल, या सगळ्याची तुम्हाला सगळ्यांना आवड आहे. आणि नक्कीच सर आपला उपक्रम या सगळ्यांची जी एक तहान असते किंवा लहानपणापासून जे संस्कार द्यावे लागतात, अगदी आपण हे करतो की साहेबांनी सांगितलं आता प्रत्येक धर्मात आहे, परंतु हिंदू धर्मात की लहान बाळ जन्मल्यापासून आपण संस्कार देत असतो त्याला वेगवेगळे. आता ते विसरून गेलो आपण सगळे कसले संस्कार देतो काय, फक्त एक हाऊस मौजेचा कार्यक्रम म्हणून ते चालतं. तसं आता हे IASचे संस्कार आहेत ते आपल्याला लहानपणापासून ते बाळकडू दिलं जात आहे. तर आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्नशील राहून सर लातूरचं नाव नक्कीच महाराष्ट्रात किंवा भारतात चांगलं होईल याबद्दल मी आपल्या उपक्रमास हे करतो, सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण या उपक्रमाच्या माध्यमातून जे पारितोषिक मिळवलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचंही, पालक आणि विद्यार्थी दोघांचंही अभिनंदन करतो आणि माझी 2 वाक्य संपतो. एकत्र आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे आपले लाभलेले आहेत किंवा त्यांची उपस्थिती आहे ते वैद्यकीय महाविद्यालय लातूर याचे डीन ज्याला आपण आहे ते माननीय डॉक्टर उदयजी मोहिते साहेब. अगदी आवर्जून सुद्धा या कार्यक्रमात आलेले पोलीस उप अधीक्षक माननीय श्री रणजित सावंत साहेब. त्यानंतर या ठिकाणी जे पहिल्यांदा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला गाईडलाईन्स केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे ते मधुकरराव गायकवाड साहेब, माजी कुलगुरू, मित्र हो आणि सर्व पालक आणि विद्यार्थीगण, पारितोषिक विजेते. मी या कार्यक्रमाला मला वाटते 2-3 वेळ झाला या कार्यक्रमाला आलेला आहे आणि मी साहेबांच्या म्हणजे जाधव साहेबांच्या अतिशय जवळचा मित्र असल्या कारणाने आणि दररोज एकमेकांची भेट होत असल्याने त्यांचा आणि माझा अतिशय चांगला मित्रत्वाचा परिचय आहे. खरं तर मी ज्यावेळेस विचार करतो की ते इंजिनियर आहेत, त्यांचे दोन्हीही आई आणि वडील हे शिक्षक होते, त्यांचे भाऊ दुसरे एक इंजिनियर आहेत. मला वाटतं ते जिल्हा परिषदेमध्ये उच्च स्तरावर म्हणजे अधीक्षक म्हणूनच ते रिटायर झालेले आहेत. आणि हे इंजिनियर असताना सुद्धा त्यांनी नोकरी त्यांच्या काळात नोकरी सहज लागू शकत होती, परंतु त्यांनी त्याचा विचार केला नाही. म्हणजे आजचा जो काही काळ आहे त्या काळाचा विचार करून मला वाटतं यांनी जे ज्युनियर IAS जे नाव दिलेलं आहे, कॉम्पिटिटिव्ह ही परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये घ्यावा याचे हे निश्चित केलेलं आहे.
खरोखर तो उद्देश जर बघितला, आता आम्ही आमचा काळ ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला 10वीचे म्हणा किंवा 12वीचे मार्क जे होते त्याच्यावर आम्हाला ॲडमिशन मिळायचं. जर तुम्ही तसं बघितला तर आम्हाला फक्त 72% मार्क होते आपल्या 12वीच्या काळात आणि आम्हाला सहज डॉक्टर वगैरे होता येत होतं किंवा आपल्याला मिळत होता. पण जसं हा काळ बदलतो त्या पद्धतीनं जसजशी लोकसंख्या वाढत गेली तर त्या ठिकाणी की काहीतरी वेगळ्या शिक्षणाची गरज आहे असं लक्षात आल्यानंतर की कॉम्पिटिशन हे मध्ये आता सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त झालेलं आहे. मग कुठलंही हो, नुसतं MPSC म्हणा, IAS म्हणा, IPS म्हणा किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणा, तर आजच्या विद्यार्थ्यांना त्याला तोंड देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही संकल्पना यांना डोक्यात कशी आली असेल बघा, की आपण डायरेक्ट 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर IPS SPS ला बसण्यापेक्षा यांना असं लक्षात आलं की या वयामध्ये, लहान वयामध्ये 3री ते 7वी पर्यंत आता त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन चालू केलेले आहे की जर आपण त्याला प्रॅक्टिस दिली तर उद्या जे काही वेगवेगळ्या परीक्षांना त्याला तोंड द्यावं लागतं, त्यांना सहज त्याला देता येईल. हा खरं म्हणजे त्यांचा प्रांजळ हिस्सा आहे आणि उद्देश आहे मला लक्षात येतो. ते प्रत्येक वेळेस हे पुस्तक वगैरे तयार करायच्या वेळेस त्यांना फार कष्ट घ्यावं लागतात. अनेक लोकांना त्यांना संपर्क साधवता आणि प्रश्नपत्रिका दरवर्षाला वेगवेगळ्या पद्धतीनं जे आजच्या काळाची गरज आहे ते त्या पद्धतीने तयार करतात. खरोखर हे काम त्यांचं अतिशय स्तुत्य आहे. काळाची गरज आहे आणि योगायोगानं आणखीन जास्त प्रमाणात लोकांनी त्याच्यात भाग घ्यावा असं अपेक्षित आहे. खरं म्हणजे आज सरांनी हात वर करायला सांगितल्यानंतर शिक्षकगण मला जास्तीत जास्त दिसलेला आहे. म्हणजे शिक्षकांना याचं पूर्ण महत्व पडलेलं आहे. पण तो आणखी दुसरा जो वर्ग आपल्याकडे आहे खेडोपाडीतला, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रचार करणं गरजेचं आहे. आणि या परीक्षेला बसणं आणि पुढच्या ज्या काही परीक्षा आहेत, इंजिनियर होते वेळेस परीक्षा आहेत, डॉक्टर होते वेळेस परीक्षा आहेत, त्याच्यानंतर बाकीचं बँकेमधल्या काही आहेत परीक्षा आहेत, ह्या सगळ्या परीक्षेला तोंड देण्याची तुमच्या ताकद निर्माण व्हावी जेवढी त्यांच्यामध्ये इच्छा आहे. आणि त्या अनुषंगानं जाधव साहेब प्रयत्न करत आहेत. खरोखर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे तुम्ही करत आहे ते आणखीन 7वी पर्यंत पुढेही तुम्ही करत आहे हे अतिशय स्तुत्य आहे. मी परत तुम्हाला अगदी शुभेच्छा देतो आणि जे काही विजेते आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची जी परवानगी दिली ते करून मी माझे 2 शब्द संपवतो. मंचावर उपस्थित आदरणीय मधुकररावजी गायकवाड सर, माजी कुलगुरू, आदरणीय डॉक्टर किशनरावजी भोसले सर, माजी उपसंचालक आरोग्य सेवा, माननीय श्री रणजित सावंत, पोलीस उपाधीक्षक लातूर, राज्यस्तरीय 3री ते 7वी वर्गातील घेण्यात आलेल्या ज्युनियर IAS स्पर्धेचे आयोजक, माझे वर्गमित्र श्री ओमप्रकाश जाधव आणि या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व यशस्वी व गुणवंत स्पर्धक व त्यांचे पालक. माहिती आहे वेळ झालाय, आम्हाला बोलवलं पुरस्कार देण्यासाठी आणि आयोजकांनी 1-1.5 तास बसवून घेतलं अशी भावना माझ्या लहान मित्रांच्या मनात आली असेल कदाचित. म्हणून थोडक्यातच अध्यक्षीय समारोप करतो. खरं तर सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे माझ्या मित्राचं ओमप्रकाश जाधव. मागच्या 10-11 वर्षापासून ज्युनियर IAS कॉम्पिटिशन तो महाराष्ट्रामध्ये संबंध राज्यस्तरीय घेतोय. आणि याबाबत आमच्या लातूरचं एक वैशिष्ट्य असं होतं की आम्हाला एक 10वी ते 12वी एक लातूर पॅटर्न होता आणि तसाच पॅटर्न कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बाबतीत घेऊन आलाय आणि यशस्वी झालाय. त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन करूया.
2 दशकामध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतोय. मागच्या काळात म्हणजे आमच्या काळात, त्याच्या मागच्या काळात शाळेत कॉलेजला गेला की तो काहीतरी शिकेल आणि त्याला एक दिशा मिळेल असं वातावरण होतं. पण नजीकच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. या स्पर्धेचं नाव जरी IAS ज्युनियर IAS चॅम्पियनशिप किंवा कॉम्पिटिशन जर असं दिलेलं असलं तरी मला निश्चित त्याच्या मनातली कल्पना अशी दिसते की आपल्या नवीन पिढीला कॉम्पिटिशन मध्ये कसं उतरता यावं त्याचं एक मार्गदर्शन किंवा सुरुवात, त्या माध्यमातून त्याची ओळख त्या सर्व आपल्या ज्युनियर मुलांना, विद्यार्थ्यांना व्हावं अशी निश्चित त्याच्या मागची भावना असणार आहे. आणि हे IAS कॉम्पिटिशन च्या निमित्तानं आपल्या पालकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे की आपल्या कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना, मुलांना कुठं जायचंय, त्याचे सुप्त गुण काय आहेत याची सुद्धा जाणीव आपल्या पालकांना होणार आहे. जेणेकरून त्याला 4वी 5वी पासूनच कुठली दिशा दाखवायची आहे आणि त्याला काय बनवायचं आहे किंवा काय बनायचं आहे ह्याचं मार्गदर्शन एक पालक म्हणून किंवा शिक्षकांना शिक्षक म्हणून निश्चित त्यांना देता येणार आहे. आणि तेच मोठं यश या कॉम्पिटिशनचं आहे असं मला वाटतं. आता वैद्यकीय महाविद्यालयाचा एक अधिष्ठाता डीन म्हणून मला जो माझ्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अनुभव आला ते सांगू इच्छितो. माझ्याकडं दरवर्षी 150 MBBS चे मुलं ऍडमिशन घेतात आणि 70 मुलं MD-MS चे ऍडमिशन घेतात. आमच्या मेडिकल कॉलेजला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट पासून सगळे डिपार्टमेंट जे जगाच्या पाठीवर मेडिकल कॉलेजमध्ये असायला पाहिजे ते आपल्या मेडिकल कॉलेजला आहे. आणि साहजिकच इथं ऍडमिशन घेणारा विद्यार्थी हा नीट आता सांगितल्याप्रमाणे नीटमध्ये टॉपर रँक आलेले जे 600चे मार्क पुढे घेऊन आलेले असतात, गव्हर्नमेंट मेडिकलला कॉलेजला लागतात. त्यांचा अभ्यास चांगला असतो, हुशार असतात. पण जेव्हा एखाद्या प्रोफेशनल कॉलेजला ऍडमिशन तो घेतो तेव्हा त्याच्यात थोडेसे चेंजेस होत जातात. एक पेशंट बरोबर बोलताना किंवा क्लिनिक्स मध्ये भाग घेताना मेडिकल कॉलेज म्हणजे कसं असतं की वर्ग भरलाय, क्लास असतो असं प्रकार नसतो. जे काही आपल्याला शिकायचे ते पेशंटवर शिकायचे, त्याचे बेड साईड क्लिनिक्स असतात. त्यामुळं टीचर लोकांचा म्हणजे डॉक्टर लोकांचा, सिनियर लोकांचा संबंध येतो आणि हा स्ट्रेस त्याच्यामध्ये हळूहळू यायला चालू होतो. साधारणतः आमचा अनुभव असा आहे की 150 मुलं जर ऍडमिशन घेतली MBBS साठी तर एक 5-10 मुलं थोडासा ट्रॅक सोडतात. ते स्ट्रेस मॅनेज करू शकत नाही. हे तुम्हाला का सांगतोय की आपली लहान मुलं आज 3री पासून ते 7वी पर्यंतची इथे मुलं आहेत. तर त्यांना हा स्ट्रेस, ताण त्यांचा कसं कमी करता येईल याची जिम्मेदारी सुद्धा पालकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, नुसता अभ्यास 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 सोडून एक खेळात तो भाग घेतो का, आपल्या कॉम्पिटिशन गाण्यामध्ये भाग घेतो का, ड्रामामध्ये भाग घेतो का, याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणं
फार गरजेचं आहे असं मला वाटतं. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सोबत आता सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी तसं माझं MBBS MS माझं MS डोळ्यामध्ये झालेलं आहे, ऑप्थॅल्ममध्ये झालेलं आहे. मी जेव्हा डिपार्टमेंटला काम करायचो माझ्या नेत्र विभागामध्ये 5-6 वर्षाखाली, त्या 10 ते 15 वर्षामधला एक माझा ह्या क्षेत्रातला पेशंट बघण्याचा जो अनुभव होता तो असा दिसून आला की आजची लहान मुलं ही फक्त आणि फक्त मोबाईलवर आहे. त्यांचा स्क्रीन टाइम जर बघितला तर तो कमाल वाटेल 8, 10, 15 तासापर्यंत त्यांचा स्क्रीन टाइम आहे. असे किती पालक आहेत आपल्याकडं की जे आपल्या पाल्याकडं मोबाईल देत नाहीत किंवा त्याच्यापासून त्याला परावृत्त करतात. त्याचा सुद्धा अभ्यास होणं फार गरजेचं आहे, कारण त्यामुळं मुलाची मानसिकता, डोळे तर खराब होणारच आहेत पण त्याची मानसिकता बिघडत चाललेली आहे. आपल्या पाल्याकडे लक्ष देत असताना तो काय करतोय, कुठल्या वातावरणामध्ये राहतोय आणि त्याला काय करू द्यायचं नाही याची पूर्ण जिम्मेदारी ही पालकांची असते असं मला प्रामाणिक वाटतं. आम्ही सुद्धा जेव्हा फर्स्ट MBBSला मुलगा लागतो, गेट टुगेदर म्हणा किंवा जॉईनिंगचं एक फंक्शन कॉलेजमध्ये घेत असतो, तिथं डीन्स ॲड्रेस असतो, तेव्हा सुद्धा मी सांगत असतो की माझा मुलगा मेडिकलला लागला, मी मोकळा झालो असं पालकांनी कधीही समजू नये. तसंच त्याच विचाराने मी आज सांगतोय की आज आपली मुलं एवढे सुंदर परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन आज गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. त्याचं कौतुक करायला आपण सर्वजण जमतोय, पण त्याच्याकडं आता तो लाईनमध्ये लागला आहे, आता आपण थोडंसं दुर्लक्ष झालं तर चालेल असं कृपया करू नका. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन असते, प्रत्येक संधीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जाऊनच ती संधीचा फायदा घेऊ शकतो. तर उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या मेडिकल कॉलेजचं देतो. जसं इतर डिपार्टमेंटमध्ये सर IAS असेल किंवा UPSC MPSC असेल, तो एकदा सिलेक्ट झाला की तो ऑटोमॅटिक जसं साहेब PSI म्हणून सिलेक्ट झाले MPSCमध्ये, ते RTOS जातात, पण ऑटोमॅटिकली त्यांच्या एज किंवा सिनियरिटीप्रमाणे प्रमोशन मिळतं. पण तसं मेडिकल कॉलेजमध्ये नाही. तुम्हाला जेव्हा MS नंतर किंवा MD नंतर जेव्हा लेक्चरर म्हणून जॉईन व्हायचं असतं तेव्हा MPSC द्यायला लागते, ती क्लास 2 असते पोस्ट. जेव्हा क्लास 1 असिस्टंट प्रोफेसर व्हायला लागतं तेव्हा सुद्धा MPSC द्यावी लागते. जेव्हा प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉईन होणार असाल तर त्याला सुद्धा MPSC द्यायला लागते. डीन म्हणून जरी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला MPSC द्यावी लागते. म्हणजे प्रत्येक स्टेजला आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावी लागते. पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करावी लागते. ती सवय लागणं गरजेचं असतं, म्हणून हे आपली परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठीच मी माझ्या मित्राचं अभिनंदन केलं की चांगली आयडिया त्याला सुचली. आज राज्यस्तरावर द्विराज्य झाले, तसं नॅशनल लेवलला सुद्धा ही कॉम्पिटिशन जाईल याची मला खात्री आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे हे युग हे माहिती तंत्रज्ञान आणि AI बेस्ड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर आहे. याची थोडी माहिती घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा येणारा आपला काळ अतिशय चेंज करून देणारा आहे. कुठल्याही फील्डमध्ये असो, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, जनरल फील्ड असो, तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार मोठा रोल राहणार आहे. तरी मला पालकांना विनंती करायची की या संबंधीचं ज्ञान आपल्या पाल्यांना देणं गरजेचं आहे.
शेवटी परत सर्व स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आयोजकाचं धन्यवाद मानतो.